लातूर जिल्ह्यात तुफान पाऊस पडतोय। मांजरा आणि तेरणा धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय। दरम्यान मांजरा आणि तेरणा नदीला पूर आल्याने नदीकाठच्या शेती पिकांचं प्रचंड नुकसान झालंय। परभणीच्या पूर्णा तालुक्यातील लिमला महसूल मंडळातील गावांमध्ये ढगफुटी सदृश पाऊस झालाय। त्यामुळे शेतपिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। जिल्हाधिकाऱ्यांनी या नुकसानग्रस्त भागांची पाहणी केली असून शेतकऱ्यांना तत्काळ मदत करण्याचं आश्वासन दिलंय। नांदेड जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेती पिकाचं प्रचंड नुकसान झालंय। पैनगंगा, कयाधू, आसना या नद्यांना पूर आल्याने नदीकाठची शेती संपूर्ण पाण्याखाली गेली आहे। त्यामुळे कृषी विभागाकडून नुकसानग्रस्त पिकांची पाहणी सुरू असून आर्थिक मदत देण्याची मागणी यावेळी करण्यात येते। लातूरच्या तावरजा नदीला पूर आल्याने नदीकाठची शेती पाण्याखाली गेली आहे। नुकसानग्रस्त पिकांची आमदार अमित देशमुख यांनी पाहणी केली आहे। दरम्यान तात्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्याची मागणी देखील अमित देशमुख यांनी केली आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।